जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता वितरित होणार आहे। वेळ आणि तारीख जाहीर अशा मोठ्या प्रमाणात जे व्हायरल बातम्या होत आहेत त्या व्हायरल बातम्याची पडताळणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरंच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 6वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा येणार आहे आणि तारीख आणि वेळ खरंच जाहीर झालेली आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती आणायचं असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर निश्चित मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। या नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, म्हणजे येणार आहे। येण्याकरिता तुम्हाला आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। तर नसेल तर करून तुमच्या खात्यामध्ये आणायचं असेल मित्रांनो, तर आधार कार्डला बँक लिंक असणं पण गरजेचं आहे। जाणून घेऊ या संदर्भात सविस्तर बातमी। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या नमो शेतकरी योजनेचा आतापर्यंत 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आले आहेत। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे आणि पीएम किसान योजनेसारखीच ही योजना आहे। आपल्याला जर काय प्रॉब्लेम असेल पीएम किसान योजनेमध्ये तर दुरुस्त करा, कारण की दोन्ही योजना एकत्रित योजना आहेत। तर सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आणलेलाच आहे। तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून ही योजना महाराष्ट्र सरकारने पण सुरू केलेली आहे आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेसारखीच आहे आणि योजनेअंतर्गत पात्र शेतकरी तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तुमच्या खात्यामध्ये जर पैसे आणायचे असतील तर आधार कार्डला बँक लिंक असणं पण गरजेचं आहे, कारण की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आहे। तर मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये देण्यात आले आहेत। मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभधारी असाल तर तुम्हाला स्टेटस पण या नमो शेतकरी योजनेचं काढता येतं। ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, कागदपत्रे आहेत आणि शेतजमीन असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायच्यासाठी पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन करू शकता। पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन सुरूच आहे आणि सुरू राहणारच आहे। तर निश्चित मित्रांनो, हप्ता जो आहे तो तारीख आणि वेळ आता लवकरात लवकर जाहीर होणार आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता येणार आहे। धन्यवाद। जय